Eh, सिडकोने घेतली, मग सिडकोने आणि एमआयडीसी जागा घेतली, कंपन्या त्या ठिकाणी थाटल्या गेल्या, आता कंपन्या विकल्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या. सिडकोनी बीएमटीसी स्थापन केली, पहिली होतोय. आज गरज आपण एका बाजूला म्हणतो जागा एमआयडीसीने आमची घेतली, ती जागा एमआयडीसीने विकली नाही किंवा तिथं कंपन्या बांधल्या नाही, त्या ठिकाणी अखंड भारत देशातली लोक त्या ठिकाणी कोटीच्या वर होती. आता काय मला माहित नाही. महाराष्ट्र शासनाचं जे आर आहे की जे आर मध्ये की पालकमंत्री, आमदार, खासदार आणि इथले लोकप्रतिनिधी यांचं नाव त्या पत्रिकेमध्ये असणं आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्याचे आणि नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव त्या ठिकाणी पत्रिकेत टाकत नाही, त्यांचा अवमान करतात. याबाबत निश्चितपणे मी तक्रार महाराष्ट्र शासनाकडे मुख्य सचिवाकडे करणार आहे. त्याचबरोबर नाईक साहेबांना माझे एक सजेशन आहे की ते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत, परंतु नवी मुंबई शहरामध्ये सर्व महाराष्ट्रातले जाती धर्माचे लोक राहतात. त्यांना असं वाटतं की नवी मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि म्हणून महानगरपालिकेमध्ये त्यांचं लक्ष असतो. तर त्यांनी हा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि महापालिकेत नगरसेवक निवडून यावं आणि नगरसेवक म्हणून नवी मुंबईचा त्या ठिकाणी विकास करावा, जेणेकरून हे जे वन मंत्रीपद आहे ते इतरांना कोणाला तरी मिळेल आणि त्या ठिकाणी वनमंत्री म्हणून दुसरा आला तर त्या त्या खात्याला न्याय मिळेल. म्हणून अशा परीनं नाईक साहेब जे वागतात त्याच्याबद्दल निश्चितपणे तक्रार आम्ही करू.